नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फायरिंग प्रकरणी गुन्हा दाखल. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजयादशमी निमित्त कोरेगाव मूळ गावातील शिलांगण मैदानावर झालेल्या फायरिंग प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमित नंदकुमार वाघ वय 34 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य बाजीराव कड वय 28 वर्षे राहणार कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली असून जयसिंग वामनराव तांबे उर्फ भोसले वय 71 वर्षे राहणार कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे याला नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ येथील शिलांगण मैदानावर विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरोपी अजिंक्य कड याने शस्त्र परवाना नसताना निष्काळजीपणे हवेत 1 राऊंड फायर केला. यामुळे परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. आरोपी शस्त्र देण्याचे काम आरोपी जयसिंग तांबे भोसले यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी अजिंक्य कड यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपी जयसिंग तांबे यांना BNS कलम 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. आरोपींचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजगिरे हे करत आहेत. प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड.